आता मी बनवते मिक्स व्हेजिटेबल पॅटीस. कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये मी 2 शिमला मिरची घेतले, गाजर, कांदा, एक मोठा कांदा घेतला आणि कोथिंबीर टाकली. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आणि एक मी कॉर्न घेतलेला, ते कॉर्नचं मी पेस्ट केली. आपण आपलं कॉर्न मक्याचं कणीस ते मिक्स करून त्याची पेस्ट केली. आणि इकडे एका साईडला आपण तेल गरम करून ठेवूया पॅन मध्ये. आता हे त्याच्यामध्ये हिंग टाकलं, हळद टाकली अर्धा चमचा, चवीनुसार तुम्ही लाल मसाला टाका आणि किचन किंग मसाला टाकला 1 चमचा, जिरं टाकायचं आणि चवीनुसार आपण मीठ घालूया. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. हे व्हेजिटेबल पॅटीस आहे, हे खूप चवीला छान लागतं म्हणून मी तुम्हाला आज दाखवते. खूप छान लागतं आणि कुरकुरीत सुद्धा होतात. आता याच्यात 2 चमचे बेसन घालूया. 2 चमचे बेसन घातले आणि 3 ते 4 चमचे आपण ज्वारीचं पीठ टाकूया. तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता. हे असं सगळं मिक्स करून घेऊया. आधी छान असं मिक्स झालं पाहिजे. हे बघा छान असं मिक्स करून घ्या. आणि एका साईडला आपण रवा घेऊया. रव्याने कसं कुरकुरीत होतात. आणि तांदळाचं पीठ घेऊया. 1-2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. त्याच्यात थोडी हळद टाकूया आणि थोडं लाल मिर्च मसाला टाकूया आपण आणि ते मिक्स करून घेऊया. आपण मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणे हे फ्राय करायचे आपल्याला. डीप फ्राय नाही करायचं आपल्याला, सॅलो फ्राय करायचं. आधी सगळे आपण पॅटीस हे बनवून घेऊया, तयार करून घ्यायचे, म्हणजे कसं वेळ लागत नाही, पटापट होऊन जातात. आणि हे गरम गरम सुद्धा खायला खूप छान लागतात. हे बघा अशा प्रकारे छान असं बनवून घेतलं. आणि आता हे रव्यामध्ये छान असं गोळून घ्यायचं. आणि आपल्या इकडे पॅन मध्ये तेल सुद्धा गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण आता एक एक पॅटीस टाकूया आणि छान असं लालसर होईपर्यंत फ्राय करायचं असं छानपैकी. आणि थोड्या भाज्या पण जरा कच्च्या राहिल्या तरी चालतात, कारण त्या दाताखाली आपल्याला छान असं कुरकुरीत लागतात आणि छान चवीला लागतात. गाजर आहे, शिमला मिरची आहे, ती पौष्टिकच आहे. आणि कोथिंबीर सुद्धा टाकली आणि कांदा. याच्यावरती आपण झाकण ठेवूया. 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून याला बघा छान असं शिजवून घ्यायचं. आणि साईडने थोडं तेल सोडूया आणि आता आपण उलट करूया. हे बघा छान असं एका साईडने आपल्याला लालसर झाले असेल. हे बघा छान असं लालसर झालं. याला छान लालसर होईपर्यंत फ्राय करायचं. ह्याला कसं तेल पण जास्त लागत नाही आणि आता कुरकुरीत सुद्धा खूप छान लागतं. असं नुसतं खाल्लात तरी छान किंवा सॉस बरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. असे झाले आपले मिक्स व्हेजिटेबल पॅटीस.